कवठेमहांकाळ पोलीस ठाणे जिल्हा सांगली जिल्हा रजिस्टर नंबर 287/2017 IPC 302 वगैरे प्रमाणे दिनांक 2 डिसेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीतील अग्रन धुळगाव या गावात दिनांक 1 डिसेंबर 2017 रोजी यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त तमाशा कार्यक्रम आयोजित केला होता। सदर वेळी यातील 7 आरोपींनी गोंधळ घातला होता म्हणून फिर्यादी यांच्या मुलाने कमिटीकडे तक्रार केली होती। ही तक्रार केल्याचा राग मनात धरून नमूद आरोपींनी फिर्यादी याचे मुलास अडवून गुप्ती, कुकरी व काठ्या या हत्यारांनी वार करून जीवे ठार मारलं होतं। सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस इन्स्पेक्टर श्री राजन माने नेम स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनी पूर्ण करून गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं। सदर तपासामध्ये HC सागर पाटील व पवार यांनी मदत केली होती। सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालय सांगली येथे झाली असून माननीय न्यायालयाने दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सदर खटल्याचा निकाल जाहीर केला। त्यामध्ये 7 पैकी 5 आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा जाहीर केली। उर्वरित 2 आरोपींपैकी एक आरोपी मयत असून एक आरोपीस संशयाचा फायदा मिळाल्याने निर्दोष सोडला आहे। सदर खटल्याच्या कामकाजात कोर्ट पैरवी म्हणून 1249 वंदना मिसाळ आणि पोलीस शिपाई सुप्रिया भोसले यांनी काम पाहिलं। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री देशमुख श्री भोकरे यांनी काम पाहिले। सन 2017 मध्ये स्थानिक गुन्हे शाखा सांगली येथे कार्यरत असताना नोव्हेंबर 2017 मध्ये अग्रन धुळगाव तालुका कवठेमहांकाळ येथे यल्लम्मा यात्रेत अशोक भोसले यांचा कुकरी, गुप्ती इत्यादी हत्याराने खून केला होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी गुन्ह्याची व्याप्ती पाहून आमच्याकडे दिला होता। सदर गुन्ह्याचा तपास करून आम्ही आरोपी नामे संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासाहेब चौगुले, कोंडीराम कनप, सागर चौगुले, बाळासाहेब चौगुले व कोळेकर यांच्या विरुद्ध दोषारोप सांगली जिल्हा न्यायालयात दाखल केले होते। सांगली जिल्हा न्यायालयात त्याची सुनावणी होऊन आरोपी संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासाहेब चौगुले, कोंडीराम कनप, सागर चौगुले यांना जन्मठेप सुनावण्यात आलेले असून आरोपी बाळासाहेब चौगुले हा मयत झाला असून कोळेकर यांना या संशयाचा फायदा घेऊन निर्दोष सोडण्यात आलेले आहे। गुन्ह्याच्या तपासात दप्तरी म्हणून सागर पाटील, पवार यांनी मदत केली होती। माननीय न्यायालयात पैरवी म्हणून पोलीस शिपाई काळे, महिला पोलीस शिपाई वंदना पवार, सुप्रिया भोसले यांनी मदत केली। तसेच जिल्हा सरकारी वकील श्री देशमुख आणि श्री भोकरे यांनी काम पाहिले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।